इथली अनेक प्रकरणं गेली 4 दिवस जमा होत होतो. तर ह्या सगळ्यांच्या संबंधाने पोलीस स्टेशनला बोललं पाहिजे. माझ्या कामाची चौकट एवढीच आहे, मला सांगितलं पाहिजे. मला इथल्या मोबाईल तर मागे घेत आता तुला विसर कुठल्याही कुरघोड्यांच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मला इथल्या तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा जे काही कोणाचं असेल तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेली आहे. फलटण पोलीस स्टेशन मधले अधिकारी नेमके कुणाच्या प्रभावाखाली असतात ते अशा पद्धतीने म्हणजे एक खून होतो आणि 4 महिन्याच्यात आरोपी सुटतो आणि त्याचा साधा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. अशा एक ना अनेक अनगिनत घटना आहेत. त्या घटना मी बैजवार पुन्हा एकदा मांडेल तिकडे. पण ह्या सगळ्यांमध्ये संपदा मुंडे या एका प्रकरणाच्या निमित्ताने या सगळ्या केसेस निघालेल्या आहेत. आता या सगळ्या केसेसमध्ये संपदा मुंडेंच्या संबंधाने आम्ही उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालची उच्चस्तरीय समिती, न्यायालयीन चौकशी समितीची आमची अपेक्षा आहे. एक अधिकारी आपण देखरेखीसाठी नेमाल तर तो चालणार नाही, कारण एका अधिकाऱ्याने एवढं मोठं गुढ आणि हा इतका सगळा राजकीय प्रभाव तोडून काढणे शक्य नाही. सो एक न्यायालयीन चौकशी समितीची अपेक्षा आहे.